मित्रांनो, आपण पाहतात आमचं चॅनल. महत्त्वाचा विषय आहे की सरकारी शाळा बंद होण्याच्या कगारवर आहे असं म्हटलं जाते. त्या माध्यमातूनच आता आपण हे मागे पाहत आहे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाडी आहे. वाडी क्षेत्रामध्ये आज खास करून एक विशिष्ट वस्तू दान करण्यात आली आहे. मुलांना ते वस्तू देण्यात आली आहे. ती काय आहे आणि त्याच्यामागे काय प्रयोजन आहे ते जाणून घेऊया आपल्यासोबत जे लोक आहेत त्यांच्याकडून. तर मॅडम, सगळ्यात पहिले तुमचा परिचय. मी कल्पना किशोर सखदेव, उपनगराध्यक्ष वाडी नगर परिषद. मॅडम, आज काय तुम्ही मुलांना दिलेलं आहे ज्याच्यामुळे मुलं आनंदित आहेत? आज वाडी नगर परिषदेच्या शिक्षण सभापती सन्माननीय ज्योतिताई बोरकर यांनी अतिशय चांगला उपक्रम वाडी शिक्षण विभागातर्फे राबविलेला आहे. जिल्हा परिषद शाळा बंदच्या कगारवर असं नाही म्हणता येत, परंतु या ठिकाणी मुलं आहेत, खूप गरिबाची मुलं आहे, अतिशय सुंदर शिकतात आणि पावसाच्या दृष्टिकोनातून आता पावसाळा लागणार आहे आणि मुलं शाळेत रेग्युलर उपस्थित राहिले पाहिजे असं आम्हाला वाटतं, शिक्षकांनाही वाटतं. त्यामुळे ते मुलं नियमित आले पाहिजे करिता आपण त्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले, जेणेकरून ते मुलं अतिशय रेग्युलर पाऊस आला तरीसुद्धा नियमितपणे शाळेत उपलब्ध राहू शकतील, उपस्थित राहतील. मॅडम, एक अजून महत्त्वाचा प्रश्न आहे की दिवसेंदिवस ह्या जिल्हा परिषदेच्या शाळेची संख्या घटत आहे आणि आता असं मला माहिती झालं आहे की ही जिल्हा परिषद वाडीची शाळा नगर परिषदला हँडओव्हर होणार आहे. तर जी पटसंख्या घटत आहे त्याला वाढवण्यासाठी तुमचे काय प्रयत्न असणार? कारण येणाऱ्या 5 वर्षात तुम्ही आता राहणारच आहे. सर, पहिली सांगायची गोष्ट म्हणजे जिल्हा परिषदेची शाळा आम्ही हस्तांतरित करण्याचा प्रोसेस पूर्ण सुरू झालेली आहे. जवळजवळ 1-2 महिन्यात ती कंप्लीट होऊन जाईल. तोपर्यंत आम्ही या शाळेकडे, तरी आमच्याकडे नसली तरी आम्ही 5 वर्षापासून जेव्हाची नगर परिषद झाली, थोडं ना थोडं तरी या शाळेकडे आम्ही लक्ष देतच आलो. असं नाही की नाही काही केलं म्हणून, परंतु जेव्हा ती आता हस्तांतरित होईल आणि नगरपालिकेचं नाव दिलं लागेल, निश्चितपणे अतिशय सुंदर इमारत आणि अतिशय सुंदर डिजिटल स्कूल करू आणि अशी वेळ आमच्या नगर परिषदेतर्फे येईल की लोकांना ॲडमिशनसुद्धा मिळणार नाही. अशा प्रकारची शाळा आम्ही सर्व नगर परिषदेचे सर्व सभापती आणि निवडून आलेले सर्व पक्षीय नगरसेवक या सर्वांचं असंच म्हणणं आहे. मॅडम, तुमचा पण एक परिचय. मी ज्योती भीमरावजी भोरकर, शिक्षण सभापती, क्रीडा आणि संस्कृती, प्रभाग 5 मधले सौ ज्योती भीमरावजी भोरकर. आणि मी शिक्षण सभापती बनली, मला 5 महिने झालेले आहेत शिक्षण सभापती बनून. आणि मी मला शाळेमध्ये पहिलेपासून इंटरेस्ट होता आणि हे पद मिळाल्यानंतर मी तर फारच आनंदित झाली आणि मुलांची मला फार काळजी वाटते. मी सर्वच शाळेमध्ये अगदी रेग्युलर भेट देते आणि काय प्रॉब्लेम आहे ते त्यांचे जाणून घेते. मुलांना प्रत्येक कुठल्याही कार्यक्रमामध्ये मी जाऊन कुठल्या काय सुविधा आहे शाळेमध्ये किंवा नाही आहे याचा मी नेहमी आढावा घेत असते आणि त्याप्रमाणे मी या प्रत्येक शाळेमध्ये कार्यक्रम घेऊन, जसं म्हणजे आता पावसाळी दिवस आलेला आहे आणि मुलांना, गरिबांचे मुलं आहेत, त्यामुळे त्या मुलांना कुणाकडे रेनकोट असतो नसतो आणि त्यांना सुट्टी घ्यावं लागते पाऊस आला तर. आणि जेवढी म्हणजे शाळेत येण्याची शिकण्याची हे असते, तर त्याचप्रमाणे त्यांचं आरोग्य पण जर ठीक राहिलं तर मुलं सर्वच काही करू शकतात. जर पाऊस, मॅडम, तुम्हाला थांबवतो, महत्त्वाचा एक प्रश्न निर्माण झालेला आहे की सरकारी शाळेमध्ये शिक्षणासाठी मुलं पाठवल्या जाते, परंतु शिक्षक शाळेमध्ये नसतात. शिक्षकांना सरकारच्या मार्फत वेगळे कामं लावल्या जाते, असं का बरं? नाही, शिक्षण तसं नसतं. ते जे कामं करायचे ते करावंच लागतात असं मी म्हणत नाही आहे. कारण की शिक्षक, गव्हर्मेंटच्या शाळेमधले शिक्षक पण फार मेहनत घेतात आणि मुलांना, प्रायव्हेट शाळेतल्या मुलांपेक्षाही मुलांना चांगले संस्कार देतात. परंतु माझा प्रश्न तो आहे की त्या शिक्षक लोकांना सरकारच्या मार्फत शिकू न देता त्यांना वेगळे कामं लावण्यात येते, शिकू न देता. कारण शिक्षक हा मूलभूत पाया आहे भारत देशाचा, जगाचा, पण त्यांना शिक्षकाच्या व्यतिरिक्त कामं लावल्यामुळे ते जे मुलं आहेत त्यांच्यावर तो भर पडतो शिक्षणाचा, त्यांना काहीच येत नाही. याबद्दल तुमचं काय मत आहे? भर पडण्याचं नाही, आम्ही तशी सुविधा पण प्राप्त करून दिलेली होती. जर शाळेचे टीचर जरी SIRचे कामं केले, पण त्यानुसारच आम्ही शाळेची वेळ पण चेंज करून, जसे सकाळची शाळा ठेवून मुलांना कुठलाही गोंधळ होणार नाही त्यानुसारच आम्ही सकाळची शाळा ठेवली आणि टीचर्स लोकांना 12 ते 5 वाजेपर्यंत आम्ही त्यांच्या याकडून SIRचे काम, तेच नाही तर सगळ्याच लोकांनी त्यामध्ये सहभाग घेऊन कारण की तेही आवश्यक होते, कारण की देशाचे नागरिक म्हणून आपल्याला सगळ्यांना संबोधले पाहिजे, म्हणून हा उपक्रम दर 20 वर्षानंतर 25 वर्षानंतर येतो.
त्यामुळे हे काम करणं आवश्यक आहे. आपण भारताचे नागरिक आहे, तर त्यामध्ये काही खूप अवघड नाही आहे की आपण म्हणजे काम केलं. टीचर्स लोकच नाही तर बाकी सगळ्याच लोकांनी सहभाग घेऊन हा उपक्रम इथे राबवलेला आहे. मॅडम, आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही जे आमचं चॅनल पाहत आहे या शिक्षणाच्या बद्दल तुम्ही काय सांगाल? मी शिक्षणाच्या बाबतीत एवढंच म्हणेन की आज मुलांना म्हणजे उंच आकाशात उडणारी असे मुलं आहे, म्हणजे भरारी घेणारे मुलं आहेत आणि त्यांची सुविधा आपल्याला करून देणे आवश्यक आहे. आम्ही जिल्हा परिषदची शाळा आहे, आज नगर परिषदची शाळा बनवताना म्हणजे आम्ही डिजिटल अशी स्कूल बनवणार आहे, सुंदर भव्य अशी बिल्डिंग पण तयार करणार आहे आणि ज्या प्रायव्हेट स्कूलमध्ये सुविधा उपलब्ध नाही आहे त्या सर्व आम्ही इथे उपलब्ध करून देऊ आणि पुढे चालून प्रायव्हेट शाळेपेक्षाही इथे ॲडमिशन मिळणार नाही अशा परिस्थिती अवस्था इथे राहील आणि नक्कीच पटसंख्या इथे पुढल्या वर्षीपासून वाढतीच राहील, घटती राहणार नाही. थँक्यू मॅडम. मित्रांनो, आपण आता बाकी लोकांचं मत ऐकलं आणि याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कारण आम्ही पदोपदी तुम्हाला सरकारी शाळेची स्थिती दाखवण्याचा प्रयत्न करतो. सरकारी शाळेची स्थिती काय आहे, सरकारी शाळेमध्ये लोक आपल्या मुलांना का टाकण्याचा प्रयत्न करत नाही आहे. मी स्वतः एक पत्रकार असून वेल एज्युकेटेड असूनही मी जिल्हा परिषद शाळेमध्ये माझ्या मुलांना टाकलेलं आहे. कारण माझा देखादेखी बाकीच्या लोकांनी जिल्हा परिषद शाळेमध्ये आपल्या मुलांना टाकलं पाहिजे. कारण सरकारी शाळा वाचेल तर शिक्षण वाचेल असं माझं मत आहे. याबद्दल तुमचं काय मत आहे? कारण सरकारी शाळा जर वाचल्या तर गोरगरिबांना शिक्षण मिळेल. ज्याप्रमाणे संविधान म्हणते की घराघरात शिक्षण असलं पाहिजे, प्रत्येक घरात शिक्षण गेलं पाहिजे आणि सक्तीचं शिक्षण आहे असं असूनसुद्धा काही लोकांना शिक्षण मिळत नाही आहे. याबद्दल तुमचं काय मत आहे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि लाईक करा आणि लोकांपर्यंत हा मेसेज जरूर पोहोचवा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहायला जरूर विसरू नका. आपण पाहत राहा आमचं चॅनल. धन्यवाद.